काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासे व्हावे उतराही, ठेवे तो हा पायी जीव थोडा. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला महान भगवत भक्त संत हृदय सम्राट देवमान्य संत संत मान्य संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा संतपर प्रकरणातील अभंगाच्या या कीर्तन समर्पणाकरिता गायलेला आहे. आणि जो गायलेला आहे तो निवडलेला आहे. संतपर प्रकरणातला हा संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा अभंग आहे. अभंग संतांचं वर्णन करणार आहे. मानवी मनावर मानवी जीवनावर संतांची कृतार्थता आणि संतांचे उपकार कितव महत्वाकांक्षी अशा अलभ्य लाभाचा विचार श्री तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा निर्देशित करतायत. विठ्ठल विठ्ठल आपल्या या श्री क्षेत्र निमगाव सिन्नर आपल्या या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे भव्य दिव्य गोड अत्यंत सुंदर अवर्णनीय अखंड हरिनाम सप्ताह सर्व ग्रामस्थांच्या नियोजनातून सर्व गावकरी भाविक मंडळी माता भगिनी पुरुष बांधव सर्व क्षेत्रातील सर्व ग्रामस्थांनी हा घडवून आणलेला गोड हा सप्ताह आपल्या गावामध्ये येथे होतो आहे. खरं तर ज्येष्ठांच्या पासून तर तरुणांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. तन मन धनाने, फक्त तन आणि मन चालत नाही, त्याला धन लागतं आहे की नाही. आणि म्हणून अशा सगळ्या व्यापकतेने हा सप्ताह इथे होतो आहे. एका वाक्यात सांगायचं जर झालं, हे निमगाव नाही, निमगावमध्ये पंढरपूर अवतरलेलं आहे. अत्यंत सुंदर. द्यावे तेवढे सर्व ग्रामस्थांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे. अत्यंत सुंदर दिवस. दुसरा आहे असं वाटतं जागराचा दिवस आहे. बस, म्हणजे कुठलीच भागवा भागवी नाही. जिथे जे पाहिजे त्या सगळ्या गोष्टींचं नियोजन आपण सर्व ग्रामस्थांनी केलेलं आहे. राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग, समतोल आणि एकात्मतेने वारकरी संप्रदाय हा एकात्मतेचा आहे. वारकरी संप्रदाय हा समन्वयाचा आहे. आणि वारकरी संप्रदाय हा बंधुत्वाचा आहे. आणि याचं सर्व दर्शन कुठे घडेल? शेवट तर ते काल्यातून घडेल. काला म्हणजे समर्पण. आलं का लक्षात? आणि म्हणजे ही संप्रदायाची विशेषता आहे. बघा, या निमित्ताने हा उत्सव आहे. आणि या उत्सवामध्ये फार मोठी मंडळी आपल्या या गावामध्ये. खरं तर बऱ्याच ठिकाणी आयात करावा लागतो, इथून निर्यात होते. कळलंय का तुम्हाला? इथं आयातीची गरज नाही, इथं निर्यातीची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल सर्व धर्मानुरागी भाविकांना कळवण्यात येते की सालाबाद प्रमाणे पांडुरंग कृपेने ब्रह्मलीन परमपूजे 108 स्वामी मोनानंद गिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री न्यायाचार्य स्वामी 1008 अभिदानंद गिरीजी महाराज गुलाब महाराज खालकर यांच्या प्रेरणेने मार्गदर्शनाने अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केलेला आहे. ज्येष्ठ श्रेष्ठ महंतांच्या उपस्थितीने मार्गदर्शनाने ज्येष्ठ श्रेष्ठांची कृपा या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने आहे. आणि मी ह्या निमित्ताने कायम बोलत असतो. वारकरी संप्रदायाची परंपरा आणि हे धर्म कार्य हा धर्ममंडप आहे. आणि धर्ममंडपामध्ये हा संपूर्ण विश्वामध्ये भक्तीचा ज्ञानाचा धर्ममंडप धर्मकार्य चालण्याकरता या धर्ममंडपाला दानाचे स्तंभ असावे लागतात. दानाचे स्तंभ म्हणजे खांब, मराठीत सांगायचं झालं खांब, आणि इंग्लिशमध्ये सांगायचं तर पिलर आहे का. म्हणजे हा धर्ममंडप जर दानाचे खांब बाजूला काढले तर तो कोसळेल. म्हणून हे धर्म कार्य चालवण्याकरता सर्व गोष्टीतून दानाची गरज आहे. आणि दानाच्या माध्यमातून हे कार्य चालतं.
सर्व निमगावकर ग्रामस्थांचं प्रत्येक अर्थार्जनातून अन्नदानातून जे काही योगदान आहे, प्रत्येक घरातून उंबऱ्यातून गावातून प्रत्येक व्यक्तीचं योगदान या सप्ताहाला इथे होतंय म्हणून सप्ताह मोठा होतो. बाकी दुसरं काही एकल्याचा नोही खेळ. कोणी एकटा म्हणून उत्सव होत नसतो, त्याला सर्वांची दानाची मदत असावी लागते आणि ती सर्व निमगावकर ग्रामस्थांनी केलेली आहे. नैमित्तिक आणि वैयक्तिकरित्या प्रत्येकाचं काही सुद्धा योगदान आहे. आणि म्हणून आजचं संतपूजन संजय गंगाधर सानप उर्फ मंत्री. वा, मंत्र्यांना बोलवायचं कारण उर्फ मंत्री आहे की नाही, म्हणून मोठ्या लवाजमात उत्सव सप्ताह. मलाही सांगावं लागेल, मंत्र्याकडं सौजन्य होतं आपलं, मंत्रीकडं आहे की नाही. त्यांना निवडून द्यायची गरज नाही, ते आजीवन मंत्री आहे, मरेपर्यंत मंत्री. बाकीचे मंत्री घरी जाऊ शकतात, हे मंत्री घरीच राहू शकतात. विठ्ठल विठ्ठल एक आदर्श संपन्न हा सानप परिवार, त्यांनी हा संतपूजनाचं सेवादान संजय दादांनी घेतलेलं आहे. आणि विशेष बघा, संपूर्ण गावाला आलेल्या पाहुण्यांना संपूर्ण अन्नदान. आजच्या अन्नदाते श्री सोमनाथ तानाजी सानप व श्री राहुल दाडदे राहुल दादा दाडदे यांच्या दोघांच्या समन्वयाने हा अन्नदानाचा प्रसाद आपण सर्वजण घेणारे बघा. आणि आपलं निमगाव गाव फार मोठं आहे आणि निमगाव गावाला अन्नदान आणि देण्याचं सौभाग्य या दोघांच्या आजच्या दिवसाला नशिबामध्ये. आजचे अन्नदाते, आजचे संत पूजक, या सर्वांसाठी टाळ्या वाजवा, सर्वांसाठी टाळ्या वाजवा. एवढं महत्त्वाचं योगदान आजचे हे संत पूजक आणि अन्नदात्यांनी घेतलेलं आहे. मी त्यांना माझ्या वतीने, सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा हार्दिक आभार, ऋणनिर्देश व्यक्त करतो. आणि ही सर्व गुणीजन मंडळी, या सर्व गुणीजन मंडळींचं सर्वांचं कार्य आपण सर्वजण करतात. आणि विशेषत्वाने एक नवीन उपक्रम अत्यंत सुंदर चांगला आहे. जे अन्नदाते आहे, सर्व जे योगदान देणारी मंडळी आहे, त्यांच्यासाठी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज गाथा प्रत्येकाला दिल्या जातो. वा, अत्यंत सुंदर नियोजन आहे आणि सुंदर भाव त्याच्यामध्ये आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचं गाथा सौजन्य कैलासवासी नामदेव खंडू सानप यांच्या स्मरणार्थ यांच्याकडून श्री रामनाथ सानप पाटील बाबा आणि आमचे संजय दादा म्हणजे त्यांची चिरंजीव, या सर्वांच्या अनुमते त्यांनी निवृत्तीनाथ महाराज गाथेचं सौजन्य घेतलेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. अन्नदान दिल्यानंतर अन्नदान का द्यावं हे घरी गेल्यावर गाथ्यात वाचावं, असा उपक्रम बाबांचा आहे, म्हणजे रामनाथ बाबांचा खऱ्या अर्थाने. आणि म्हणून हे योगदान आहे. संपूर्ण एक आदर्श संपन्न हा पाटील परिवार आणि त्यांनी हे योगदान घेतलेलं आहे. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेला प्रारंभ करूया. विठ्ठल या कार्यक्रमासाठी आपल्या गावचं मोठं भूषण, गान भूषण, स्वर भास्कर, भजन सम्राट, माझे आवडते गायक, तुमच्या सर्वांचे गायक, आपल्या जिल्ह्याचं, तालुक्याचं, महाराष्ट्राचं आणि या मातीतलं अत्यंत प्रसिद्ध व्यक्तिमत्व वैभव श्री हरिभक्तपरायण चिंतामणजी महाराज सानप, आदरणीय श्री महाराज 7 दिवस आपल्या या उत्सवामध्ये खऱ्या अर्थाने गायनाची सेवा देतात. निष्कामतेने पूर्ण 8 दिवस आपल्याला सर्व ते सेवा देतात. आणि म्हणून त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे. मी काही विनोदाने म्हणत असतो, महाराज चिंतामण महाराज असल्यावर चिंता करण्याची गरज नाही. वक्त्याला अगदी सेटअप मॅनेजमेंट गायनाचा त्यांचा अत्यंत सुंदर आहे. त्यांना वंदन करतो. आणि त्यांच्याबरोबरीनं त्याच उंचीने, त्याच अधिकाराने, तेवढ्याच उंचीने महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक, आपल्या तालुक्याचं आणि दोडी गावचं भूषण, स्वरभास्कर श्री हरिभक्तपरायण विजयजी महाराज काळे, भजन सम्राट आदरणीय श्री विजय महाराज या कार्यक्रमासाठी आहे. आणि त्याचबरोबर भाऊसाहेब दादा आहेत. सर्व गावचं भजनी मंडळ आहे. आणि विशेषत्वाने भाऊसाहेब दादा असतील आणि आमचे शिवाजी मामा असतील, ही निष्ठावान मंडळी आहे. वारकरी संप्रदाय या मंडळीने जोपासलेला आहे. चांगल्या प्रकारचं पाठांतर, संपूर्ण काकडा हरिपाठ सर्व अभंगाचं पाठांतर आमच्या शिवाजी मामांचं आहे, भाऊसाहेब दादांचं आहे. सर्व निमगावकर भजनी मंडळ त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आपलं गुळवंच गावचं गोड
गायनाच्या क्षेत्रातले निष्ठावान वारकरी आमचे पंढरी दादा आहेत, त्यांचीही उपस्थिती आहे, टाळ्या वाजवा. आणि त्याचप्रमाणे आपल्या गावचं मृदंगभूषण मयूर महाराज आहेत, दादा आहेत, सर्व ही बालगोपाळ सर्व तरुण मंडळी आहे, बबन दादा आहेत. आणि कीर्तनकाराने हलू नये चालू नये सैरा वैरा करू नये असे चोपदार आहे, बलदंड चोपदार आहे, त्यांची तयारी 2.5 तासापासून चालू होती. म्हणजे कसं उभं राहायचं, कसे कपडे कोणती नाडी कुठं बांधायची, हे सगळं चाललं होतं. मी आल्या म्हणलो तुमच्या मापातला ड्रेस भेटला हे खूप महत्त्वाचं. आणि ही सगळी चोपदार मंडळी, दोघंही अत्यंत सुंदर आहे. कीर्तनकाराला काही झालंच होणार नाही, पण पटकन सावध रीतीने शेजारी उभे. हे वारकरी संप्रदायाचं भूषण आहे, चोपदार, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि गायनाबरोबर खऱ्या अर्थाने या लावणी मृदंग श्रुती टाळ घोष या सेवेसाठी आपल्या जिल्ह्याचं आपल्या तालुक्याचंच फार मोठं वैभव, मी त्यांना आवडीने भवानी शंकर म्हणतो, असे आमचे मुकुंद महाराज लाड. खरंच ते पखवाजाचे फार लाड करतात, म्हणून मुकुंद महाराज लाड. फार गोड वाजवतात, फार रक्ताचं पाणी करतात. हाडाचे काडं नाही होत त्यांची, हाडाचे काडं अजिबात होत नाही, कारण काळ म्हणजे हाडं मजबूत आहे. आणि सगळ्या ताकदीने ते वाजवतात. अत्यंत मुखडे लग्या गोड सुंदर मुकुंद महाराज, त्यांची आपल्या गावाला उपस्थिती लाभलेली आहे. साऊंड सर्व्हिस अत्यंत गोड बरं का. मधल्या काळामध्ये आमचा गणेशदादा जरा थोडासा विश्रांतीला गेला होता, पण आता नावारूपाला आला आमचे गणेशदादा गोसावी. बघा, फक्त साहित्य असून चालत नाही महाराज बरं का बाबा, साहित्य असून चालत नाही. नुसतं रामकृष्णारी म्हटलो लगेच कळालं की आमच्या गणेशदादाची साऊंड सर्व्हिस कशी आहे, फार सुंदर. आणि जिल्ह्यात प्रसिद्ध साऊंड सर्व्हिस आहे. गणेशदादांची उपस्थिती या गोसावी ह्या कार्यक्रमासाठी, आणि त्यांची उपस्थिती आहे मार्तंड बाबा पेटी वाजवण्यासाठी, BM बाबा आहे, आणि गुळवंतचे आमचे सर्व भजनी मंडळ उपस्थित आहे, अरुण बाबा दादा, ही सगळी मंडळी इथे उपस्थित आहे. आमचे अमोल दादा आहेत. सर्वांच्या चरणावर वंदन करतो. आणि गुळवंत गावचं मृदंग कलेमध्ये उमक्त गोड नेतृत्व श्री हरिभक्तपरायण विठ्ठलदादा गरकळ यांची पवित्र उपस्थिती आहे. फार गोड मृदंग वाजवायला लागला आता बरं का विठ्ठल, अत्यंत सुंदर गोड आणि साधू वृत्तीचं जीवन आहे विठ्ठलचं, आहे की नाही. मार्गदर्शन आमच्या पंढरी दादाचं आहे, आणि विठ्ठलदादाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद आहे. आणि विशेष म्हणजे आजच्या ह्या कार्यक्रमासाठी माझ्या परमभाग्याने महाराष्ट्रातील ख्यातनाम प्रसिद्ध आणि उमक्त नेतृत्व कीर्तनकार आणि फार प्रसिद्ध कीर्तनकार आपल्या तालुक्याचे श्री हरिभक्तपरायण माझे छोटे बंधू रमेश महाराज आव्हाड आज कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. खूप चांगल्या प्रकारचा अभ्यास रमेश महाराजांनी आळंदीला केलेला आहे, आणि एकदम संप्रदायाला साजेचं असं व्यक्तिमत्व आहे. आणि खूप चांगल्या प्रकारची पाठांतर आणि अभंग ज्ञानेश्वरीचं पाठांतर त्यांनी केलं आहे, आणि ते आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आणि त्यांची उपस्थिती आपल्या या कार्यक्रमासाठी आदरणीय रमेश महाराजांना मी वंदन करतो. आणि आपल्या गावचं निमगावचं काय काय भूषण सांगावं, आहे का नाही. भूषणाच्या बाबतीत निमगाव कमीच नाही, गायनाच्या बाबतीत, भजनाच्या बाबतीत, विण्याच्या बाबतीत भूषण श्री हरिभक्तपरायण किरण महाराज सानप. हा विण्याचा किरण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात किरण आहे. कुठेही जा, आम्हाला अचानक कुठेही भेटतात किरण महाराज. महाराष्ट्रभर ख्याती कमवली बरं का. एक प्रारब्धात असावं लागतं, आणि देव परमात्मा पांडुरंग त्याप्रमाणे कृपा करतो. आदरणीय श्री किरण महाराजांसाठी टाळ्या वाजवा. किरण महाराज सानप सर्वांची उपस्थिती आहे. सर्वांच्या चरणारविंदी सर्व ज्येष्ठ वारकरी मंडळी, परिसरातून आपल्या आलेली सर्व भाविक मंडळी आहे. आणि आमच्या माता भगिनी बारागाव पिंपरी, गुळवंच, निमगाव, कृपानगर, पाटपिंपरी, सुळेवाडी, बऱ्याच पंचक्रोशीतून सर्व ग्रामस्थ मंडळी आलेले आहे. माता भगिनी, पुरुष बांधव सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. चिंतनाला सुरुवात. विठ्ठल आपला हा सप्ताह अत्यंत गोड पर्व काळावर आहे, आणि वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने आजचा पर्वकाळ अनन्यसाधारण आहे. आणि आज विशेष म्हणजे नाथषष्ठी आहे, एकनाथ महाराजांची षष्ठी आहे. वारकरी संप्रदायाच्या परंपरेने अनेक संतांचं व्यक्तित्व विश्वाला जगाला मान्य असणारे आपले संत आहेत. म्हणून बघा, वारकरी संप्रदायातल्या संतांची बरोबरी कोणावरच होणार नाही, कोणाशीच होणार नाही, ही संतांची दिव्य परंपरा आहे. म्हणून चुकून झालं असं सुद्धा संतांच्या बद्दल बोलू नये, असा संप्रदाय आहे. विठ्ठल आणि
या सप्ताहामध्ये नाथषष्ठी येते, हे फार मामा महत्त्वाचं आहे. म्हणून एकनाथ षष्ठी आज आहे, नाथषष्ठी म्हणतो आपण. पैठणची मोठी वारी आहे. पण काय पैठणला तर आपण सगळं ज्याला त्याला जमतं त्यानुसार जातात. पण तुम्ही एवढे भाग्यवान आहे, तुम्ही नेमगावमध्येच पैठण निर्माण केलं या सप्ताहाच्या निमित्ताने. म्हणून तसं पैठणला मात्र जाण्याची गरज नाही. म्हणून ह्या योगाने हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने आपण सगळं जेमतेम, आणि विशेष म्हणजे महत्त्वाचा उल्लेख माझ्याकडून राहून गेला, सगळं नियोजन सर्व ग्रामस्थांनी केलं. आणि तुमच्या सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून ऋषीदादा वनवे ऋषीने मला संपर्क केला सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून. ऋषीची मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. अत्यंत म्हणजे चमच्यासारखं काम आहे ऋषीचं, लाटण्यासारखं, चमच्यासारखं. चमचा छोटा राहतो, लाटणं छोटं राहतं, खुरपं माहिती ना आपल्याला, छोटं राहतं, पण काम मात्र खुरप्याचं साधन आहे. म्हणजे एवढं मोठं काम. तसं ऋषी निष्ठावान वारकरी मुलगा आहे आणि त्याला माळ घालण्याचं सौभाग्य मला लाभलं 10-15 वर्षापूर्वी. आणि त्यांनी शिष्यत्व स्वीकारलं. आणि ऋषी खऱ्या अर्थाने निष्ठावान वारकरी असा हा सगळा परिवार त्यांचा आहे. आणि चांगल्या प्रकारचं सगळं धावपळ करतो. त्याला सगळ्या मंडळीचं योगदान आहे, ज्येष्ठ मंडळीचं, शिवाजी मामा वगैरे सगळ्यांचं योगदान आहे. सर्वजण मदत करतात. आणि ऋषीची सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये चांगल्या प्रकारची सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल नाथ महाराजांचा आजचा हा षष्टीचा दिवस आहे. म्हणून काहीतरी संतांचं वर्णन करावं म्हणून आजचा हा संत प्रकरणातला अभंग आहे. जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा संतांच्या उपकाराचं महत्त्व सांगतात आणि संतांच्या कार्याचं महत्त्व सांगतात. थोडंसं नाथ महाराजांचं चरित्र अगदी सोपं साध्या पद्धतीतून आपण थोडंसं चिंतन करून अभंगाकडे जाऊ. नाथ महाराज कोण आहे? नाथ महाराज संत आहेत. नाथ महाराज कोण आहेत? नाथ महाराज शांत आहे. नाथ महाराज कोण आहे? नाथ महाराज श्रीमंत आहे. आलं का लक्षात? संत आहे, शांत आहे आणि श्रीमंत आहे. सगळे विभूषण एकनाथ महाराजांना. एकमेव वारकरी संप्रदायामध्ये नाथ महाराजांसारखं व्यक्तित्व कोणत्याच संतांकडे नाही. एवढं श्रेष्ठत्व नाथ महाराजांच्या जीवनामध्ये. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, धन्य प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीरा, धन्य प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीरा, स्वामी एकनाथा, आरती स्वामी एकनाथा, आरती स्वामी एकनाथा, आरती स्वामी वाळू आरती स्वामी एकनाथा. स्वामी एकनाथा असे पूजनीय एकनाथ महाराज गोदावरीच्या पवित्र तटावर आपलं सर्व पारमार्थिक जीवन पैठण या क्षेत्रामध्ये संत श्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी आपलं सर्व आयुष्याचा काळ व्यतीत घालवला. एकनाथ महाराज शांत, संत आणि श्रीमंत आहे. एवढे सगळे विभूषण कोणाला नाही. काही संत आहे तर शांत नाही, आहे का नाही? काही शांत आहे फक्त, संतच नाही. काही शांत आहे, संत आहे, पण श्रीमंत नाही. आलं का लक्षात? पण एकनाथ महाराज बघा, संत आहे, शांत आहे आणि श्रीमंत आहे. एवढी मोठी श्रीमंती. किती श्रीमंती? अहो, नाथ महाराजांच्या परिवारात घरामध्ये रोज पुरणपोळीचा नैवेद्य पांडुरंगाला असायचं. नुसता पांडुरंगाला नाही, जसं आजही आपल्या भगवानगडावर अखंड अन्नदान आजही चालतं. भगवानगडावर आपण जर कधी गेलात, तसं त्या काळामध्ये, या आत्ताच्या काळात अखंड अन्नदान आहे, तसं त्या काळामध्ये पैठण क्षेत्रामध्ये अनेक वारकरी भाविक कोणीही आलं की तो नैवेद्य जसा आहे तसं वारकऱ्यांना, भाविक भक्तांना भोजन नाथ महाराजांच्या घरी त्या काळामध्ये पैठण क्षेत्रामध्ये होतं. एवढे श्रीमंत एकनाथ महाराज. एकदा असं झालं, एकनाथ महाराजांचं थोडंसं बजेट कोलमडलं, अर्थार्जनाचं असं चरित्रात वर्णन आहे. थोडंसं बजेट मागे पुढे झालं. अन्नदान करण्याकरता थोडीशी अडचण रमेश महाराज निर्माण झाली. काय करावं
त्यावेळेला एकनाथ महाराजांच्या काही भक्तांनी सेवकांनी सांगितलं, महाराज अन्नदान करण्याकरता थोडीशी अडचण आहे, जरा आर्थिक गडबड आहे. पण महाराज नाथ महाराज होते ते. म्हटले मग काय करावं लागेल? म्हटले काहीतरी योजना करावं लागेल, अन्नदान उद्याचं करण्याकरता थोडी अडचण आहे. नाथ महाराज म्हटले बरं का सर, नाथ महाराजांनी सांगितलं, म्हटले कर्ज घ्या सावकाराकडून, पण अन्नदान बंद पडू देऊ नका. अन्नदानाला काय महत्व आहे हे नाथ महाराजांच्या चरित्रातून शिकण्यासारखं आहे, संतांच्या चरित्रातून शिकण्यासारखं आहे. एक प्रसंग आठवला. आत्ताचे सध्याचे विद्यमान पूजनीय रामायणाचार्य मोरारजी बापू, आपण संस्कार आस्था चॅनलवर त्यांच्या कथा ऐकतो. 5 वर्ष अगोदर शिवाजी भाऊ त्यांच्या कथा घ्यावे लागतात. 5 वर्ष अगोदर चिंतामण महाराज 5 वर्ष अगोदर कथा, आणि कथा घेण्याकरता ज्यावेळेला आपण जातो बघा, एका वाक्यात सांगतो, मोरारजी बापू म्हणजे रामप्रभूचा साक्षात्कार झालेले सध्याचे कलियुगातले संत आहेत. मोरारी बापू एवढं मोठं व्यक्तिमत्व. त्यांनी दानाचं महत्त्व सांगितलं. कधी कोणी कथा घ्यायला गेलं की मोरारी बापूंनी म्हणावं बाकीचं सगळं नंतर. बघा त्यांच्या कथेला 2-2, 3-3, 4-4 लाख लोक असतात. त्यांनी म्हणावं कथेच्या अगोदर असा शब्द द्यावा लागेल, पहिलं अन्नदान मग कथा. एवढ्या मोठ्या समाजाला अन्नदान द्यावं लागेल आणि मग रामश्रवणाचं रामचरित्राचं श्रवण करावं लागेल. जेवढं पुण्य कथेला तेवढं त्या कथेत कीर्तनात अन्नदान देणाऱ्याला तेवढं महत्व. ही दानाची ख्याती आहे. विठ्ठल विठ्ठल. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना हा अधिकार अभिप्रिय होता. एकनाथ महाराज आपल्या भक्तांना वारकऱ्यांना सांगितलं, दान अन्नदान चालू द्या. सेवक एका सावकाराकडे गेला आणि 700 रुपयाचं कर्ज त्या काळामध्ये घेतलं. 700 रुपयाचं कर्ज घेतलं, पैसे आणले, अन्नदान सुरू झालं. बाबा अन्नदान सुरू झाल्यानंतर बराच काही काळ, आता तुम्हाला असं म्हणायचंय का त्या काळामध्ये निंदक होते मग आता सगळे साधू झाले? आता तर वाढले. एक जण गेली भाऊबंदकीच. कळालं त्यांना, नाथ महाराजांनी 700 रुपयाचं कर्ज सावकाराकडून आणलं. गेले आणि कोणीतरी त्या सावकाराला सांगितलं, कोणाला कर्ज दिलं? म्हटले नाथ महाराजांना. गेले, पैसे गेले, व्याजही गेलं. म्हटले कशाचाच रिटर्न्स मिळणार नाही. काय उपयोग झाला? देऊन उपयोग नाही. म्हटले संपलं सगळं. तुम्ही अहो त्यांचं इतकं बजेट संपलेलं आहे, त्यांची परिस्थिती अशी राहिलेली नाही की ते 700 रुपये परत तुमचे आणून देतील. अरे बापरे. सावकार मोठा चिंतेत पडला. सावकार म्हटला जाऊ द्या, ठीक आहे. काही वेळ गेला आणि ती वेळ गेल्याच्या नंतर सावकार नाथ महाराजांच्या घरी गेला. महाराज बरेच दिवस झाले 700 रुपये घेतलेले कर्ज वेजा सकट परत करा. म्हटले व्याज प्लस मुद्दल जे काही झालं असेल ते परत करा. नाथ महाराजांनी थोडीशी विनंती केली. नाथ महाराज म्हटले, सावकार महाराज तुमचं सर्व काही आहे ते आम्ही देऊ, पण थोडीशी अडचण आहे, थोडीशी वेळ पुढे जाऊ द्या, तुम्हाला आणून देऊ. पण उदंड होता, विचित्र विचारांचा सावकार होता. त्याने सांगितलं, महाराज जर तुम्ही माझे व्याजासकट मुद्दल जर देत नसाल तर खबरदार. त्याला माहित होतं नाथ महाराज पांडुरंगाचे भक्त आहेत. त्याने मेन नस पकडली नाथ महाराजांची. खबरदार एकनाथ महाराज, जर तुम्ही माझे मुद्दल आणि व्याजासह जर पैसे दिले नाही तर तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, तुम्ही पाणी जेवण सुद्धा घ्यायचं नाही, तसंच तुम्हाला राहावं लागेल. खबरदार. नाथ महाराज होते महाराज ते. नाथ महाराजांनी सांगितलं, हो भले महात्मा, अहो जेवण काय, हा नाथ पाणी सुद्धा पेणार नाही तुमचे पैसे दिल्याशिवाय. मोठ्यांच्या कृतीमध्ये मोठा अर्थ असतो. असं म्हटल्यावर घरातला परिवार आणि मग मात्र नाथ महाराजांची पत्नी नाथ महाराजांच्या जवळ आली. महाराज काय बोललात तुम्ही? पांडुरंगाची शपथ दिली, पांडुरंगाची शपथ मोडेल, अहो पैशांची व्यवस्था नाही, परत कसं करणार? आणि तुम्ही सांगितलं पाणी देईल, पैसे न देता पाणी सुद्धा घेणार नाही. जेवणाचं काय घेऊन बसला. सावकार निघून गेला. आता काय करावं? महाराज या सगळ्या गोष्टींचा प्रश्न नाथ महाराजांना परिवाराला पडल यात काय नवल. विटेवरच्या पांडुरंगाची झोप उडाली.
पांडुरंगाने सेवकाचं रूप धारण केलं महाराज. सेवकाचं रूप धारण केलं, अंगावर दुपट्टा घेतला, गुडघ्यापर्यंत धोतर, आणि सेवकाचं रूप धारण केलं. रात्रीच्या 2:30 वाजता सावकाराच्या घरी पांडुरंग परमात्मा निघाले. बघा, स्वतः भगवान आले, दरवाजा उघडला, आवाज दिला, दार उघडा. 2:30 वाजता कोण आलंय? आतून आवाज दिला, कोण आहे? म्हटले, नाथ महाराजांचा सेवक आहे, तुमचे पैसे परत करण्याकरता आलो, दार उघडा. दरवाजा उघडला शिवाजी मामा. त्या सावकाराच्या घरच्यांनी आतमध्ये, काय भाग्य महाराज, घडीवर तो कसाही असू द्या किंवा कसाही असू द्या, पण त्याच्या घरात नाथ महाराजांच्या सेवेच्या रूपाने जगाचा बाप आतमध्ये गेला हो. पांडुरंग परमात्म्याने प्रवेश केला आणि सर्व गप्पा झाल्या. हे तुमचे पैसे, हे तुमचं व्याज. त्यावेळेला त्या सावकाराच्या पत्नीने सांगितलं, का हो, राहू द्यायचं नाही, एवढ्या रात्री पैशांचं काय चाललं होतं? काय म्हणावं पांडुरंगाने? पांडुरंगाने सांगितलं, अहो, म्हटले, आमचे महाराज सेवक म्हणून गेलेले, आमचे महाराज पाणी सुद्धा पेलेले नाही हो, म्हणून आमच्या महाराजांना पाणी आणि अन्नाच्या कणाचा त्याग केलाय. त्यांच्या मुखामध्ये काहीतरी कण जाण्याकरता तुमचे पैसे देणं तर महत्वाचं आहे ना, तुमचे पैसे दिले पाहिजे. पैसे दिले, निघून गेला सेवक. नाथ महाराजांच्या आपलं त्या सेवकाच्या पत्नीने म्हणावं, आणि त्या सावकाराच्या बायकोने सांगितलं, काय म्हटलं, एवढं काय चाललं होतं? कोणाचा व्याजाचा पैसा घेतला, कोणाचे पैसे मागितले तुम्ही, आणि शपथ कोणाला दिली? तोपर्यंत तिला प्रकरण माहित नव्हतं सावकाराच्या बायकोला. अहो, साक्षात नाथ महाराजांना तुम्ही शपथ घातली. अहो, नाथ महाराजांसारख्याला शपथ घालून तुम्ही पैसे वसूल केले, खबरदार, जीवनाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. कोणाच्या बद्दल तुम्ही बोलता? असं सर्व म्हटल्यानंतर ज्या वेळेला मग मात्र नाथ महाराजांच्या, पण तो सावकार ज्या वेळेला त्याला पैसे मिळाले, पावती घेतली देवाने रिटर्न्स, आणि ती पावती घेऊन ज्या वेळेला तो सेवक निघाला, नाथ महाराज झोपलेले, परिवार झोपलेले, पहाटेचे 4 वाजले. रोजच्या नित्यनेमाची जी ज्ञानेश्वरी पाठांतराची नाथ महाराजांची होती, भरलेल्या पैशांची पावती त्या ज्ञानेश्वरीमध्ये ठेवलं, पांडुरंग निघून गेले. पांडुरंग परमात्मा निघून गेले. आणि सकाळी नाथ महाराज ज्या वेळेला पारायणाकरता बसले, पारायण करता करता ज्ञानेश्वरीमध्ये पावतीचा कागद दिसला, आणि पाहिलं तर सावकाराचे 700चे 700 रुपये व्याजासकट परत झाले. आपल्या पत्नीला, परिवाराला, सर्व सेवकांना, वारकऱ्यांना नाथ महाराजांनी बोलवलं, अरे, कर्जदाराचे 700 रुपये गेले कसे? लक्षात आलं, नाथ महाराजांच्या डोळ्यातून टपाटपा अश्रू पडायला लागले. नाथ महाराजांनी सांगितलं, हे पैसे दुसरे तिसरे कोणी भरले नाही, हे माझ्या पांडुरंगाने भरले. हा नाथ महाराजांच्या कर्तृत्व शक्तीचा आदर्श आहे. हे कोणामुळे? अरे, माझं ऋण फेडलं माझ्या एकोबाने. एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी, अंब ऋषीचे सुशी गर्भवास. विठ्ठल 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 त्याचं वर्णन आलंय. एकोबा म्हणजे नाथ महाराज. एकोबाने ऋण फेडलं कर्जदाराचं, पण निमित्त कोण होतं? ऋषिकेश परब्रह्म परमात्मा. फेडे ऋषिकेशी, अंब ऋषीचे सुशी गर्भवास. सर्वांचा त्रास संकट सहन करणारा परब्रह्म परमात्मा साह्य झाला नाथ महाराजांबद्दल. कसं काय? याचं कारणच एवढं आहे, लक्षात घ्या. आपले उपकार संतांवर राहतील, यात असं संतांचे उपकार आपल्यावर राहतील यात नवल नाही हो. आपल्यावर तर क्षणाक्षणाला रोजचे संतांचे उपकारच आहे, पण संतांचे उपकार देवावर सुद्धा आहे. म्हणून देवाला संतांसाठी हे करावं लागलं. ही संतांची क्रांती आहे. विठ्ठल विठ्ठल. हे संतत्व कर्तृत्व शक्तीचा अधिकार एकनाथ महाराजांचा. अजून काय विशेष नाही. एकनाथ महाराज आताचा सामाजिक संदेश एकनाथ महाराजांनी त्या काळामध्ये जोपासला. काय? खरा परमार्थ नाथ महाराजांनी कसा जोपासला? एक दिवसचा प्रसंग असा झाला, संतश्रेष्ठ एकनाथ महाराज काशीच्या गंगेचं पाणी असा संकल्प केला मनामध्ये, रामेश्वराला अभिषेक घालायचा. कुठं काशी, कुठं रामेश्वर. कावडीमध्ये पाणी घेतलं एकनाथ महाराजांनी आणि निघाले.
मजल दर मजल करत करत एवढ्या दिवसाचा प्रवास झाला आणि जवळ आलं रामेश्वर, अगदी जवळ आलं. पण प्रकार पहा कसा घडला. सामाजिकता जोपासली एकनाथ महाराजांनी. संतांचं अंतकरण दयावान राहतं बरं का. जिथं दया आहे समजावं ते संतांचं स्वरूप आहे, आणि जिथं संतांचं स्वरूप आहे तिथं दया असलीच पाहिजे. दया नसेल आणि संत असेल तर तो खोटा संत. विठाला विठाला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पण प्रकार काय घडला विशेष ऐका. नाथ महाराज रस्त्याने चालता चालता 2-2.5 किलोमीटर रामेश्वराचं मंदिर राहिलं, पण एक गाढव तडफडत होतं. गाढव, त्याला काय पाहिजे काही लक्षात येईना. अखंड सगळं तिथं वाळवंट प्रदेश होता, कुठंच काही नव्हतं. पण नाथ महाराजांच्या लक्षात आलं याला पाणी पाहिजे. आता जवळ तर पाणी नाही, जवळ काहीच नाही, काय करावं. नाथ महाराजांनी लक्षात घेतलं, अरे पाण्या वाचून गाढव तडफडत आहे, जवळपास पाणी नाही. पाणी तर फक्त आपल्याकडे. 2 कावड भरलेले आहे, त्या चालवल्या कुठं? रामेश्वराला. आता काय करावं. गाढवाला पाणी पाजावं तर अभिषेक राहतो, आणि अभिषेक करावं तर माझं खऱ्या अर्थाने माझ्या समोर गाढव पाण्या वाचून तळमळ करतं. ही सामाजिकता माझ्याकडून मोडल्या जाते. एका प्राण्याचा जीव जातो. पण महाराज ते नाथ महाराज होते का? कारण नाथ महाराजांचं भक्ती कर्तृत्व लक्षण देवाच्या दारामध्ये त्याला प्रियता होती. नाथ महाराज जवळ गेले, त्या गाढवाची मान उचलली, स्वतःच्या मांडीवर घेतलं. उपरण्याने तोंडात फेस आलेला गाढवाचा पुसला गेला, आणि ती कावड घेतली आणि गाढवाच्या तोंडामध्ये ते पाणी पाजायला सुरुवात केली. पण नाथ महाराजांनी भक्तीचा नेम बाजूला नाही ठेवला. ऐका पुढे. पाणी पाजता पाजता नाथ महाराजांनी पांडुरंगाला आव्हान केलं, हे देवा, हे पांडुरंगा, या जगामध्ये भक्ती करत असताना तू कुठे? आता मला हे माहिती नाही बरं का देवा, पण लक्षात घे देवा, तुझाच अभिषेक करण्याकरता काशीच्या गोदामाईच्या गंगेचं पाणी मी घेऊन चाललोय, आपलं गंगेचं भागीरथीचं पाणी मी घेऊन चाललोय. पण लक्षात ठेव पांडुरंगा, पण माझी अशी समजूत आहे, मी पाणी गाढवाला पाजतोय, पण ते स्वीकारायचं का नाही हे तू ठरवायचंय. एवढं म्हणून नाथ महाराजांनी पाणी पाजलं आणि बाजूला ती कावड ठेवली. ऐका सज्जनो, अहो ते गाढव नव्हतंच, त्या गाढवाच्या रूपात रामेश्वर भगवान प्रगट झाले. आणि रामेश्वर भगवान प्रगट झाले आणि नाथ महाराजांना गाढवाच्या रूपात रामेश्वरांनी दर्शन दिलं. हे संतांचं नाथ महाराजांचं व्यक्तित्व आहे. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून एकनाथ महाराज संत आहे आणि एकनाथ महाराज शांत आहे. एकनाथ महाराज श्रीमंत आहे. श्रीमंताचं उदाहरण सांगितलं. आणि एकनाथ महाराज संत कसे? एकनाथ महाराज संत आहे म्हणून गाढवाला पाणी पाजलं गाढवाच्या रूपात. एकनाथ महाराज संत होते म्हणून रामेश्वराला दर्शन द्यावं लागलं. एकनाथ महाराज संत आहे. झाले 2 मुद्दे. एकनाथ महाराज संत आहे आणि एकनाथ महाराज शांत आहे. एकनाथ महाराज श्रीमंत आहे. आता राहिला एक मुद्दा, एकनाथ महाराज शांत आहे. श्रीमंतीचं झालं, संत आहे म्हणून देवाने दर्शन दिलं. मग आता काय राहिलं? एकनाथ महाराज शांत कसे? आपल्याला प्रसंग सर्वांना माहिती. फार संयमी जीवन. आणि लक्षात ठेवा, ज्याचं जीवन संयमी आहे तो क्रांती केल्याशिवाय राहत नाही. ही नम्रतेची ताकद आहे जगामध्ये. तुम्ही कोणतंही क्षेत्र असू द्या, त्या क्षेत्रामध्ये जीवनामध्ये उंची गाठायची असेल तर नम्रता, संयम सर्व श्रेष्ठ गुण आहे. नाथ महाराजांकडे तो होता. कथा सर्वांना माहिती आहे. रोजचा गंगेच्या स्नानाला जाण्याचा एकनाथ महाराजांचा नियम होता. एकनाथ महाराजांनी आंघोळ करावं आणि मग रोजचा गंगेचा गोदामाईचा स्नानाचा नेम एकनाथ महाराजांचा. पण आता त्याही काळात कंठक होते, निंदा करणारे, त्रास देणारे होतेच. पण त्रासातून सुद्धा जमेची बाजू शोधणारे संत म्हणजे एकनाथ महाराज. आले आंघोळ करून गंगेतून. एक यवन होता, मुसलमान होता. त्या मुसलमानाला कुणीतरी सांगितलं, म्हटले नाथ महाराजांना त्रास द्यायचा. म्हटले खरेच संत आहे का पाहू म्हटले. आंघोळ करून आले, पान खाल्लेलं होतं त्या मुसलमानाने, त्या यवनाने थुंकलं. वास्तविक त्याची बुद्धी नव्हती, त्याला हे करण्याकरता भाग पाडणारे आपलेच पठ्ठे होते. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आंघोळ करून गंगेच्या बाहेर येऊन घाट चढायला लागले. तो पान खाऊन पचकन एकनाथ महाराजांच्या अंगावर थुकला.
तिथं आपल्यासारखा असला तर काय म्हटला, थुकतो नाही रे अंगावर, तिथंच लंबा करून टाकला असता. लक्षात ठेवा. नाथ महाराज म्हटले अरे 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. स्वतःच्या उपरण्याने तो डाग अंगावरचा पुसावा, माघारी फिरावं आणि परत गोदावरीमध्ये स्नानाला जावं. असं किती वेळेला? 108 वेळेस महाराज. एवढ्या वेळेला तरी सुद्धा संयम ढासळला नाही. लक्षात ठेवा, हे कोणालाही शक्य नाही. आपण प्रयत्न करून पाहायचं नाही. आलं का लक्षात? हे कोणालाही शक्य नाही. काय शक्य नाही? आता पुढचं प्रमाण मला तुम्हाला सांगायचंय, तुमच्या लक्षात येईल. ऐका. 108 वेळेला येवन अंगावर थुकला. शेवटच्या वेळेला ज्या वेळेला तो थुंकून परत स्नान करून ज्या वेळेला नाथ महाराज वरती आले, त्यावेळेला त्या यवनालाही लाज वाटली हो. आणि मानसशास्त्राचा सिद्धांत सांगतो, क्रूर कर्म करणाऱ्या दुष्ट माणसाला संयमाने जर तुम्ही घेरलं आणि काही काळातून तुम्ही त्याला जर शब्दाने उत्तर न देता जर कृतीतून उत्तर देत राहिले ना, कितीही पाप्यातला पापी असू द्या, त्याला प्रायश्चित्ताची आठवण आणि केलेल्या कर्माची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. ही संयमाची ताकद आहे. ही संयमाची ताकद आहे. नाथ महाराजांनी ज्या वेळेला 108 वेळेला स्नान करून वरती यावं, त्या यवनाने काय म्हणावं? मुसलमान असताना येऊन धावला, ढसा ढसा रडायला लागला. रडता रडता त्या मुसलमानाने यवनाने नाथ महाराजांचे पाय धरले. पाय थुकणारा 108 वेळेला थुकणारा नाथ महाराजांवर नमस्कार केला. दर्शन घेता घेता रडायला लागला आणि रडताना सांगितलं, महाराज माझ्यासारखा पापी मला तरी वाटतंय महाराष्ट्रात नसेल. एवढं क्रूर कर्म केलं, 108 वेळेला मी तुमच्यावर थुंकलो महाराज, परत रिटर्न शब्द नाही, काहीच बोलले नाही. नाथ महाराज म्हटले, वेड्या तू तर पापी हा विषय सोड, पण तुझ्यासारखा पुण्यवान मी आतापर्यंत पाहिला नाही. तुझ्यासारखा पुण्यवान आतापर्यंत पाहिला नाही. काय ओ बाबा असं काय म्हणता? कसं पुण्यवान? अरे भल्या माणसा, आम्ही तीर्थाला, आम्ही क्षेत्राला, आम्ही चिंतनाला, आम्ही ग्रंथांना महत्व देणारे संत आहे. अरे तुझ्या कृतीमुळे मला गोदावरी गंगेचं, गोदावरी माईचं 108 वेळेला स्नान घडलं, म्हणून तू पुण्यवान आहेस. तुझ्यामुळे मात्र मला 108 वेळेला स्नान घडलं. अपोजिट बाजूने सुद्धा जमेची बाजू शोधणारे शांत संत म्हणजे एकनाथ महाराज. विठाला विठाला मग आता पुढचं ऐका. कसं शक्य आहे? अहो कसं शक्य म्हणल्यानंतर हे कोणालाही शक्य नाही. का? एकनाथ महाराज आणि कोणीही संत, संत दिसतात माणसांसारखे, पण संत माणसं नाही. संत नव्हती जगा माणसाचे सारखे, संत नव्हती जगा माणसाचे सारखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. समुद्र नदी नव्हे गंगा, नदी नव्हे मैगा, भाषण मधून ये लिंगा, शर्मदून ये लिंगा. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, संत नव्हती जगा तुम्ही बारीक ऐकत असाल, मला माहिती, आपण सगळे बुद्धिवान श्रोते आहात. आपला परिसर म्हणजे चांगला ऐकणारा दर्जेदार श्रोता आहे. या सगळ्या भूमिकेतून तुम्ही 20 मिनिटं चरित्र ऐकलं नाथ महाराजांचं. ऐका, याच्यातली सूक्ष्मता अशी आहे, संतांच्या चरित्रातलं अंतरंग विलक्षण आहे. बघा तुम्ही, संतांच्या फक्त चरित्राने पुण्य होतं, संतांच्या चरित्र श्रवणाने भक्ती घडते, आणि संतांच्या चरित्राने संतत्वपणाच्या भावना निर्माण होतात. हा अधिकार संतांचा आहे. विठाला विठाला म्हणून चिंतामण महाराजांनी परफेक्ट प्रमाण दिलं. संत नवती जगा मानसात्या सारिके. मी मगाशी शब्द वापरला ना, हे कोणालाही शक्य का नाही? संत आपल्यासारखे दिसतात, पण संत माणसं नाही.
तुम्ही म्हणाल कसं काय, त्यांना नाक आपल्याला नाक, त्यांना डोळे आपल्याला डोळे, त्यांना पाय आपल्याला पाय, त्यांना हात आपल्याला हात, हे सगळं आहे. पण मात्र या कर्तृत्व लक्षणातून माणसं आणि संत भिन्न आहे. आलं का लक्षात? माणसं आणि संत भिन्न आहे. संत दिसतात माणसांसारखे, संत नवती जगा माणसा त्यासारखे. आणि म्हणून ही संतांची विशेषता आहे. अशा संतांच्या अलभ्य लाभाच्या प्रियतेची भक्ती सामान्य माणसांच्या जीवनामध्ये जर घडत असेल, अशा संतांचा आदर्श भक्ती करत असताना, परमार्थ करत असताना जर आपल्या समोर जर असेल, तर एका प्रकारे आपलाही मानवी जीवनाचा जो ट्रॅक, आपण सांसारिक जीवनामध्ये जडणघडणीमध्ये चाललेलं आपल्या जीवनाचं आयुष्य, सगळं जिथल्या तिथं घडतं, सगळं जिथं तिथं सगळं आपल्याला मिळतं. माणूस म्हणून सन्मानाने, स्वाभिमानाने एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगण्याचा उंच मान करून आपल्या जीवनाला अधिकार लाभतो. हा कशाचा परिवार, तर कशाचा परिणाम आहे, तर आपल्या जीवनामध्ये संतांचे उपकार आहे. म्हणून त्यांचं काय वर्णन करावं, काय सांगू आता संताचे उपकार, हो काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, हो काय सांगू आता संताचे उपकार, हो काय सांगू आता संताचे उपकार, हो काय सांगू आता संताचे उपकार, हा काय सांगू आता संताचे उपकार, हो काय सांगू आता संताचे उपकार. माझा निरंतर जागविती, माझा निरंतर जागविती, माझा निरंतर जागविती, काय द्यावे त्याची व्हावे उत्तराय, हो काय द्यावे त्याची व्हावे उत्तराय. माझा निरंतर जागविती, माझा निरंतर जागविती, माझा निरंतर जागविती, काय द्यावे त्याची व्हावे उत्तराय, हो काय द्यावे त्याची व्हावे उत्तराय. संतांचे उपकार मज निरंतर जागविती. पहिल्या चरणातला विचार आणि ऐका, असा संतांचा विलक्षण विचार आहे. काय सांगू, श्री तुकोबारांचं वर्णन आहे. श्री तुकोबाराय संतांबद्दल ही भावना मनात व्यक्त करतात. काय काय शब्दामध्ये काय आहे, काय शब्दात काय आहे, काय शब्दात कायच आहे. लक्षात ठेवा. काय म्हणजे अहो एवढं आगाध महिमा संतांचं, आता काय बोलावं. काय वाणू आता नपुर हे वाणू, मस्तक चरणी ठेवी तसे. हे संतांचं कर्तृत्व लक्षण आहे. आणि ऐका, माणसांची उंची, माणसाचा अधिकार, माणसांचं कर्तृत्व ते त्याच्या कर्तव्याने, त्याच्या कर्तृत्वाने, त्याच्या ज्ञानाने श्रेष्ठ ठरत असतं. म्हणून जीवनामध्ये संत असेल की सामान्य माणसं जगासमोर कर्तृत्वाने आदर्श ठरतात. विठ्ठल म्हणून तुम्ही पहा, मोठ्या माणसांच्या कृतीत मोठा अर्थ आहे. एकदा सहज वाचण्यात आलं, आचार्य आत्रेंचा एक प्रसंग आहे. आता ते आचार्य आत्रे म्हणजे आत्रेच आपल्याला सर्वांना माहिती. मोठी माणसं काय कृतीतून कसे उत्तर देतात. एकदा असं झालं, आचार्य आत्रेंच्या गल्लीत गाढव मेलं. विजय महाराज गाढव मेलं ना, आता ते आचार्य आत्रे नगरपालिकेत गेले. तक्रार केली तिथल्या अधिकाऱ्यांना, सेवकांना. म्हटले का हो, 2 दिवस झालं म्हटले आमच्या गल्लीमध्ये गाढव मेलंय, तुम्ही उचलायला आले नाही. आता ते सेवकही मोठं बिलिंदर होतं. ते सेवक म्हटलं तुम्ही तर मोठे समाजसेवा करणारे, मग उचलून फेकायचं ना. त्या आचार्य आत्र्यांनी उत्तर दिलं, म्हटले फेकणार तर आम्हीच आहोत, पण म्हटले भावकीला सांगितलेलं बरं.
याला मोठ्यांच्या कृतीतला मोठा अर्थ म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणजे हे सगळं जीवन सामान्य असू द्या की कोणत्याही उंचीचं असू द्या. अनेक तुम्हाला वाक्य सांगून जातो. माणसाला जीवन आणि हे सगळं आयुष्याचा जो प्रवास आहे हा फार गडबडीने फार असा क्रिएट होऊन काहीतरी कोणी काही कोणी निंदा कोणी वंदा माणसाने बोलण्यातून उत्तर देण्यापेक्षा आयुष्याचा सन्मान हा कृतीतून उत्तर देण्याचा. कृतीतून उत्तर द्यावं याला जीवन म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. सध्याची पिढी अरुण भाऊ फार ब्रिलियंट आहे. आत्ताची पिढी फार म्हणजे पोरांचा काय मेंदू चालतो मामा. फार असं बघा, एका मोठ्या माणसाचा प्रसंग ऐकलेला आहे. एकाने असंच म्हटले करून पाहू डोकं चालू म्हटले. त्यानं काय झालं, एक असे रूम म्हणजे गाळा घेतला आणि तो होता इंजिनियर. पण म्हटलं जरा थोडासा ट्रॅक चेंज करू म्हटलं. इंजिनियर होता पण त्याने बोर्ड लावला दवाखान्याचा. दवाखान्याचा बोर्ड लावला. म्हटलं इथं कसाही रोग असू द्या बराच करून मिळेल, काही अडचण नाही. होता कोण? इंजिनियर. पण त्याने खाली एक टीप लिहिलेली होती, रोग बरा झाला नाही तर 1000 रुपये आपल्याकडून घेऊन जा. आता वाचणाऱ्यांची कमी नाही. वाचणारा म्हटला 1000 रुपये मिळवायला मोठी संधी आहे. तो आला, त्याने बोर्ड वाचला, डॉक्टरांना भेटला. या राम राम नमस्कार बसा. काय काय नाही म्हटले, मस्त आहे म्हटले तुमचा दवाखाना. आलो म्हटले तुमचा बोर्ड ऐकून. आता त्याच्या डोक्यात एवढंच होतं 1000 मिळवायची. तो म्हटले काय होतंय तुम्हाला, डॉक्टरांनी विचारलं. आता डॉक्टर कोणता होता? इंजिनियर होता. ऐकायला कसं वाटतं इंजिनियर डॉक्टर. म्हटले काय झालं तुम्हाला? काय नाही म्हटले माझ्या जिभेची चवच गेली म्हटलं 2 दिवसापासून. त्याने सांगितलं पांडू 4 नंबरच्या ड्रॉवरमधून औषध काढून आण म्हटलं. पांडूही मोठा हुशार होता. पांडू निमगाव मधला होता. पांडू मोठा हुशार. पांडू गेला 4 नंबरचं ड्रॉवर उघडलं, औषध आणलं. म्हटले टाक म्हटले पेशंटच्या जिभेवर. आता ते औषध नव्हतं, ते पेट्रोल होतं. ते पेट्रोल होतं. त्याचे 4 थेंब याच्या तोंडावर जिभेवर टाकले. ते पटकन बोलून गेलं. म्हटले हे पेट्रोल का बरं टाकले? उठ आण 300, तुला चव कळते म्हटलं. तुझ्या तोंडातली काही चव येऊ गेली नाही, तुला चव कळाली. त्याने मनातून विचार केला 1000च्या नादात 300 आपलेच गेले म्हटलं. 300 आपले गेले, आता काय करावं? त्यानं मधला काही काळ जाऊ दिला आणि त्याने डोक्यातून असं ठरवलं. म्हटले आपण आता काहीतरी वेगळं डोकं चालू. तो गेला परत 2-4 दिवसांनी. हो डॉक्टर म्हटले काय झालंय? माझी स्मरणशक्ती आऊट झाली म्हटला. स्मरण राहत नाही, लक्षात राहत नाही. म्हटले बरं 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 झोपा. झोपवलं आणि डॉक्टरचा ठरलेला नियम पांडू म्हटले एक काम कर, त्याच 4 नंबरचं ड्रॉवर उघडून तेच औषध घेऊन ये म्हटलं. आता औषध ध्यानात आहे ना तुमच्या, तुम्ही तेवढं ध्यानात ठेवा, दृष्टांत संपसतो. त्याने औषध आणलं. पण म्हटले त्या डॉक्टरनी पांडूला सांगितलं तुझ्या ध्यानात आहे ना पेशंट, टाक म्हटले जिभेवर ते औषध. परत जिभेवर औषध टाकलं, त्याच्या तोंडात औषध टाक. तो म्हटला का हो, त्याही दिवशी पेट्रोलच टाकलं ना आजही पेट्रोलच. म्हटले दे 300. म्हटले तुझ्या सगळं ध्यानात राहतो, खोटं बोलतो. परत म्हटले त्या 1000च्या नादात 600 गेले. पहिले 300 ना आताचे 300. म्हटलं अवघड आहे, पण म्हटलं जिद्द हारायची नाही. काय काय मोठी जिद्दीबाज. त्या जिद्दीच्या नादात सगळं वाटोळं झालं तर चालेल, पण जिद्द सोडायची नाही म्हटलं. 8-10 दिवस झाले. परत आला डॉक्टरकडे. डॉक्टर बोला पेशंट काय म्हणता? काय नाही म्हटले आता एवढीच एक इच्छा आहे म्हटलं शेवटची. म्हटले डोळे गेले म्हटले, नजर गेली, दिसत नाही म्हटलं, आंधळा झालो. आता तो इंजिनियर डॉक्टर मोठा हुशार होता. त्याने सांगितलं एक लक्षात घ्या, तुम्ही चुकीच्या दवाखान्यात आले. हा दवाखाना काही डोळ्यांचा नाही. म्हटले मग हरलो, द्या 1000 रुपये देतो म्हटले. यानं सांगितलं पांडू आता औषध नको आणू म्हटले, आता पाकिट घेऊन ये म्हटली. पाकिट आण. आणि मग डॉक्टरनी पांडूला सांगितलं त्याच्यातून म्हटले पाकिट दे माझ्याकडं. डॉक्टरनी त्या पाकिटातून 100च्या 2 नोटा काढल्या. 2 नोटा काढल्या आणि याच्या हातात दिलं. म्हटले घ्या ह्या 500-500चे 2 म्हणजे 1000 घ्या. त्यानं ते हातात घेतले. काय खोटं बोलता राव, हे तर 200च रुपये. दे परत 300 म्हटला. 300 दे, तुला चांगलं दिसतंय म्हटला, तू काय आंधळा नाही.
म्हणजे लक्षात घ्या, या सगळ्याच्या नादामध्ये त्याने 900 घातले हजाराच्या नादात, पण ब्रिलियंट पिढी एवढी बुद्धिवान आहे. विठाला विठाला सामान्य ज्ञानाची उंची कधीतरी काहीतरी साध्य करते, कधीतरी काहीतरी संपून टाकते. पण सामान्य ज्ञानाबरोबर संत कृपेचा प्रसाद आपल्या जीवनाला कृपाळूपण करणार आहे. म्हणून आपल्या जीवनातली वाटचाल यशस्वीरित्या करण्याकरता साधू संतांच्या जीवनातलं श्रेष्ठत्व अनन्यसाधारण आहे. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. उत्तरार्धामध्ये श्री तुकोबाराय म्हणतात, संत आपल्याला जागवतात. आणि काय जागवतात? क्षणाक्षणाला संतांनी हेच सांगितलंय की आपल्याला कायमस्वरूपी सगळ्या रूपाने जागवतात. जागवतात शब्दाचा अर्थ आहे मरेपर्यंत माणुसकीपणाने जे जगवतात तेच संत आपल्याला जागवतात. म्हणून ही आपल्यावर कृपा आहे. माणूस म्हणून एक मुख्य आयुष्याच्या ट्रॅकवर जगण्याचा, म्हणून आपल्या देशाचा स्वाभिमान आपल्या देशाचे साधू संत आहे आणि आपल्या देशाची श्रीमंती आपल्या संतांचे ग्रंथ आहेत. लक्षात ठेवा. म्हणून आयुष्यातले कोणतेही प्रश्न निर्माण होऊ द्या, माणसाचं जीवन हे प्रश्नात्मकच जीवन आहे. उत्तर फार कमी आहे, पण सगळं आयुष्य मुकुंद महाराज आपल्या प्रश्नात आहे. पण जिथून उत्तरं मिळतात जीवनातून ते संतांच्या विचारातून मिळतात. हे आपलं कृपेचं साधन संतांचं आहे. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपण काही नाही, एकच करावं, संत विचारांचं स्मरण. आणि त्यांच्या उतराईतून उत्तीर्ण होता येणार नाही, पण त्यांच्या विचारात उतराईतच राहावं. दुसरं चरण काय द्यावे दासी व्हावे उतराय, 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 काय द्यावे दासी व्हावे उतराय. ठेविता हाताय जीव थोडा, ठेविता हाताय जीव थोडा, काय द्यावे दासी व्हावे उतराय, काय द्यावे दासी व्हावे उतराय. ठेविता हाताय जीव थोडा, जीव थोडा, जीव थोडा, काय द्यावे दासी व्हावे उतराय, काय द्यावे दासी व्हावे उतराय, उतराय. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. उतराईतून उत्तीर्ण घेता येत नाही, पण लक्षपूर्वक ऐका. उत्तराईतून संतांच्या कर्तृत्वातून उत्तराईतून उत्तीर्ण होता येत नाही. ठेवितो हा पायी जीव थोडा. जीव शब्दाचा अर्थ उपकार आहे. संतांच्या उपकारातच राहावं, संतांच्या ऋणातच राहावं. काय द्यावे त्यासे व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. पण हे सगळं आहे सर्वस्वपणाने संतांच्या चरणावर समर्पित व्हावं. पण समर्पित होत असताना सहज आपल्या जीवनामध्ये संतांच्या कर्तृत्वातून जे करतात ते सहज घडतं. करुणी सायास शिकविती. म्हणून या सगळ्या भूमिकेने काय द्यावे त्यासे व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. पण त्या संतांच्या भूमिकेतून सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविते. सहज बोलणे बरं का, संतांचं सहज बोलणे. म्हणून त्या सहज बोलण्यातून आपल्या सहज बोलण्यातून भांडणं होतात, आहे का नाही संजू? आपल्या सहज, म्हणून आपण सहज सुद्धा बोलू नये आणि जरा बोलावं, जपून बोलावं, वाचासिद्धीने बोलावं, आज्ञापकतेने बोलावं. आणि आपल्या सहज बोलण्याचं अवघड आहे, पण संत सहज बोलतात. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास. पण आपल्या मनाला, मानवी मनावर मात्र पुण्याईचा पर्वकाळ साध्य होण्याकरता, आपल्याला संतत्व पदाला समर्पित होण्याकरता सायासाने कृपा प्रसादाने संत कटिबद्ध असतात. म्हणून करुणी सायास शिकविती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. हे सर्वस्वपणाने. पण या सगळ्या भूमिकेने हे काय माहिती का,
या सगळ्या भावना संतांच्या आपल्या सामान्य मनुष्य जीवनावर परोपकारी विचारांच्या आहे. म्हणून लक्षात ठेवा, संतांचे उपकार तुम्ही संतांना माना अथवा न माना, पावलोपावली आपल्या जीवनावर संतांचे उपकार आहेत. म्हणून संतांचं प्रेम कसं आहे, जसं त्या गायीचं वासरावर आहे. ती उपमा तुकोबरा अभंगाच्या शेवटच्या चरण. तुका म्हणे वाचा, तुका म्हणे वाचा, तुका म्हणे वाचा, धेनु वेचेची. तुका म्हणे वाचा, तुका म्हणे वाचा, तुका म्हणे वाचा, धेनु वेचेची. तुका म्हणे वाचा, तुका म्हणे वाचा, तुका म्हणे वाचा, धेनु वेचेची. तुका म्हणे वाचा, तुका म्हणे वाचा, तुका म्हणे वाचा, धेनु वेचेची. तैसे मजा येते साबारिता, तैसे मजा येते साबारिता. काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, भावे मुतलाये. काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, भावे मुतलाये. तैसे माझा येथा सांभाळित, तैसे माझा येथा सांभाळित. काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, व्हावे उतरा. काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, व्हावे ढोपार कुमार ताली वाजवा. एक साथ भजन, एक साथ भोजन, बहुत आनंद आता है. हरि जय जय, हरि जय जय, फिर गोपाल कुमारी. हर जय जय, हर जय जय, विठोबार कुमारी. हरि जय जय जय, हरि जय जय, हरि जय जय, जय 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 जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय वेळ संपली, कीर्तन संपलेलं आहे. 7 सेकंद आपल्याला सर्वांना भजन करायचं. हात वरती करा, करा सर्वांनी हात वरती. बघा, भजन आणि भोजन बहुत आनंद आता आहे. सर्वांनी हात वरती करा. चुकून हात खाली ठेवून शेजारच्या खिशात हात घालू नका. सर्वांनी हात वरती करा. भजन म्हणा. तुलेले हरी काना विठ्ठल पांडुरंगा, लेले हरी काना, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा
विठ्ठल माझा रे विठ्ठला विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा मी विठ्ठलाचा मी विठ्ठलाचा विठ्ठल 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 तुलेल हरी काण विठ्ठल पांडुरंगा. धन्यवाद. तुमच्यासाठी तुम्हीच टाळ्या वाजवा. वा, छान भजन केलं तुम्ही. विठाला विठाला तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज इथे सांभाळिते. काय द्यावे त्यासे व्हावे उत्तराही ठेवी तो हा पायी जीव थोडा. शेवटच्या चरणामध्ये संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज दृष्टांत देतात. वत्स धेनुवेचे चित्ती, जसं त्या गायीच्या मनात विचारात फक्त वासराबद्दलची आपुलकी वात्सल्य भाव जसा तिच्या मनामध्ये प्रदीर्घ काळ कायम क्षणाक्षणाला जसं ती आपल्या वासराच्याच अपेक्षेमध्ये चिंतनामध्ये प्रियतेमध्ये प्रसन्नतेमध्ये जसं राहते ना, तसं एका वाक्यात पुढचं ऐका. आपल्याही जीवनाचा प्रवास संत विचाराने जर कायमस्वरूपी जर असेल ना, तर आपल्याविषयी सुद्धा संत त्या गायीप्रमाणे त्या वासराप्रमाणे जसं विचार व्यक्त करतात ना, जसं त्याप्रमाणे आपल्यासाठी सुद्धा संत हेच अपेक्षा करून आपल्यावर कायम कृपा करतील, आपल्यावर कायम प्रसन्न भावनेवर आपल्यावर कृपा करतील. म्हणून काय द्यावे त्यासे व्हावे उत्तराई ठेवे तो हा पाही जीव थोडा. अशा भावनेने आपल्या जीवनातला परमार्थ सद्गत व्हावा. जीवनातल्या सगळ्या भूमिकेने एवढे उत्सव परंपरा संप्रदाय व्रत वैकल्य साधना परमार्थ हा चाललाय कशासाठी? भरकटलेल्या मनाला शांतता मिळावी, प्रसन्न वाटावं. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्राप्त झालेलं जीवन हे कृतार्थ व्हावं. आणि हे कृतार्थ होण्याची जागा आपल्याला मार्गदर्शक असतात ते फक्त संत आहे. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. अशा अपेक्षेने आपला प्रवास करावा. पण पुढे ऐका, कोणीतरी मार्गदर्शक समोर असल्याशिवाय माणसाचं जीवन घडत नाही. लक्षात असू दे, कोणीतरी मार्गदर्शन असावा लागतो. स्वतःच्या मनाने आयुष्यातला प्रवास फक्त आपणच आहोत या भूमिकेने चालत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, मनोमार्गे गेला तो तेथे चिमुकला. मग तो चिमुकला असला तरी मात्र त्याला कुठल्याही गोष्टीतून जर मात्र अधःपतन आहे म्हणून आपण कुठंतरी सांगलं पाहिजे. मी एक प्रसंग सांगत असतो. 3 कॉलेज कुमार होते, रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर ते थांबलेले होते. तेवढ्यात ते ट्रेनची अपेक्षा करत होते. ट्रेन येईल म्हणून आली ट्रेन, पण दुर्दैवाने यांना जागा नाही. त्याच्यातला एक मोठा बुद्धिवान होता, कारण तो निमगावमधला होता, बुद्धिवान होता मोठा. त्याने विचार केला ऋषी की आपण आतमध्ये जाऊन काहीतरी विचार करू, डोकं चालू, जागा भेटली पाहिजे. तो म्हटलं जर आपल्याला जागाच नाही तर आपलं शिकून काय फायदा? कुठं संदर्भ लावला त्यानं? आतमध्ये गेला, पाहिलं वातावरण, ट्रेन भरगच्च भरलेली, काय करावं? तेवढ्यात त्यानं डोकं चालवलं. बुद्धिवान होता, हुशार होता. त्याने तेवढ्यात असं जरा बोलायला सुरुवात केली, साप साप साप. अख्ख्या डब्यातून सगळी माणसं बाहेर पडले. साप ऐकून सर्व बाहेर पळाले. म्हटले बापरे, साप निघाला, अख्खा डबा खाली झाला, सर्व डबा साफ झाला, सगळे बाहेर पळाले. तेवढ्यात त्याने आपल्या मित्रांना सांगितलं, या म्हटले आता जागा भरपूर झाली, डबाच साफ झाला ना साप ऐकून. आणि तेवढ्यामध्ये मग म्हटलं बसा, मस्त मस्त बसा म्हटले, काही टेन्शन नाही. असे बसले की अर्धा तास इतक्या गप्पा रंगल्या. पण जो बुद्धिवान होता ना, कुठला होता? निमगावचा. तो म्हटलं, हे भल्या माणसांनो, अरे काय गप्पा रंगल्या तुमच्या? अरे 20-25 मिनिट झाले, अर्धा तास झाले, पण गाडी पुढे जाईना, तुमच्या काय गप्पा चालल्या? काय झालं म्हटले. तेवढ्यात त्यांनी बाहेर एका टीशीला विचारलं, म्हटलं हो अहो गाडी का बरं पुढे जाईना? ते म्हटले, भल्या माणसांनो, गाडी कधीच गेली, याच्यात साप निघाला म्हणून डबा इथंच सोडला. डबा इथंच राहिला. आपली बुद्धी कामाची नाही,
कोणीतरी आपल्यापेक्षा मात्र कोणीतरी आदर्श आहे, कोणाच्या तरी बुद्धीची उज्ज्वलता आहे. म्हणून आपण अज्ञानी म्हणूनच आयुष्य जगावं, मार्गदर्शक संत असावे. अशा भूमिकेतून आपल्या आयुष्याचा प्रवास अत्यंत महत्त्वाचा आहे. तसं पाहिलं तर हे जीवनच गडबडीचं, सगळी गडबड आहे ना आयुष्यात. पण कधीतरी गडबडीतून गैरसमज होतात आयुष्याच्या, पण त्याच्यातून कधीतरी मात्र चांगलंही निष्पन्न होतं. एक बाई आपल्या माहेराला चालली होती, रमेश महाराज माहेरला चालली होती. आता बाईला माहेर म्हणजे काशीलाच गेल्यासारखं, आपण काशीलाच चाललो असं वाटलं. तिने काय केलं, जाण्याकरता स्वतःची तयारी केली, मुलाची तयारी केली, सर्व झालं, निघणार. पण गडबड अशी झाली, त्या पोराला चालताच येणं, ते बेडकासारखं उड्या मारायला, त्याला चालताच येणं. बाई घाबरली. शेजारी सद्ग्रस्त उभे होते, ओ बाबा इकडे याव, रडायला लागले. काय झालं माझ्या मुलाला, म्हटले भीती वाटायला लागली, ते बेडकासारखं उड्या मारायला लागलं. मुकुंद महाराज घाबरली. तेवढ्यात त्या माणसाने, आता त्यानं काय पाहावं का नाही, त्यांनी काहीच पाहिलं नाही. त्याने उचललं, डॉक्टरकडे नेलं, बेडवर टाकलं आणि डॉक्टरनी ते सगळं पाहिलं. डॉक्टर एकटाच हसायला लागला, मार्थन बाबा. डॉक्टर हसायला लागल्यानंतर ती बाई म्हणते मी रडते आणि तुम्ही हसताय, आहो त्याला काय झालं ते पहा. डॉक्टर म्हणले चांगलं पाहिलं म्हणूनच मी हसायला लागलो. म्हटलं बरं जाऊ द्या, तुम्ही चालल्या कुठं, म्हटले माहेराला. हा मग तीच गडबड झाली. म्हटले काय, म्हटले तुम्ही तुमची तयारी केली, त्याची तयारी केली. तयारी करता करता काय झालं, त्याचे दोन्ही तंगडे एकाच पॅन्टच्या तंगड्यात टाकले. गडबडीनं मात्र त्याला अशी गडबड झाली, म्हणून चालता येणार, काही घाबरायचं कारण नाही. जशी मात्र अशी कधीतरी गडबड होते ना, त्याच्यातून भीती व जीवन निर्माण होतं. तसं अनेक कोणत्या तरी आकर्षण या संसारी जीवनात माणसाला गडबडीने अशी भीती निर्माण होते, पण संत कृपेने भीती नष्ट होते. हा संत कृपेचा प्रवास आहे. अशा भूमिकेने आपल्या जीवनाचं आयुष्य चालावं, याचं नाव जीवन आहे. ज्ञानेश्वर सेवा संपलेली वेळ झालेला आहे. एक सूचना जाता जाता सांगून जातो. आपल्या परिसरात सर्वीकडं प्रचार प्रसार चालू आहे, सर्वांना सांगितलेलं आहे. आणि तुम्हालाही जाता जाता आपल्याला सर्व निमगावकर ग्रामस्थांना, तरुणांना, ज्येष्ठांना, माता भगिनींना सर्वांना निमंत्रण देतो. ह्या वर्षी 2026ला फार मोठा पवित्र चांगला पर्व काळ आहे, तो म्हणजे अधिक मासाचा पर्व काळ आहे. अधिक मास आहे यावर्षी. तर ह्यावर्षी आपण म्हणजे सर्व आपल्या ह्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या माध्यमातून प्रतिनिधित्व काहीतरी संस्थेच्या आमच्या आज्ञेने भगीरथ महाराजांनी आणि आम्ही एक संकल्पन केला. यावर्षी पंढरपूरला भगीरथ महाराज, मी आणि रमेश महाराज, आपले सर्वच महाराज मंडळी, आम्ही सर्वांनी मिळून एक असा नियोजन आखलेलं आहे. 30 मे ते 6 जून भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह अधिक मासाच्या निमित्ताने पंढरपूरला ठेवलेला आहे. त्या सप्ताहाला मे महिन्यामध्ये, म्हणजे मे आणि जून, तसा जूनच, असाही पाऊस यावर्षी थोडासा लेट येणार आहे, या अंदाजाने सांगतोय. लवकर पडला तर फोन कराल, पण असंही काही टेन्शन घेण्याचं कारण नाही. म्हणून सर्वांनी त्या सप्ताहाला यायचं आहे, ही सर्वांना मी सूचना करतो, विनंती करतो. पांडुरंग महाराज गुले, चैतन्य महाराज, चंद्रशेखर महाराज, राऊत बाबा, अशी सगळ्या मोठ्या मोठ्या वक्त्यांची कीर्तनं तिथं आपण आयोजित केलेली आहे. 1000 माणसं तिथं ज्ञानेश्वरी पारायणाला बसणार आहे. जागराला भगीरथ महाराज येतील, ते पण तुम्हाला सूचना करतील, मी पण सांगून जातो. सर्वांनी त्या सप्ताहाला या, पारायणाला बसायचे. तुमची सगळी व्यवस्था तिथं, जेवणाची, नाश्त्याची, झोपण्याची सगळी आहे. तिथं मात्र आपण देवकर वाडा पांडुरंगाच्या मंदिराच्या अगदी 3 मिनिटाच्या अंतरावर आहे. त्या वाड्यामध्ये सर्वांची रूम, राहण्याची सगळी व्यवस्था आहे. 1000 लोक पारायणाला आपल्याला सर्वांना बसायचं आहे. प्रत्येकाला ज्ञानेश्वरी वाटप होणार आहे. पारायणासाठी तुम्ही तुमचे कपडे घेऊन या, कपडे काय मिळणार नाही, फक्त राहण्याकरता या. आणि सर्वांनी या, आवर्जून सर्वांना विनंती करतो. आणि त्या पंढरपूरच्या, कारण अधिक मासाचं फळ फार मोठं आहे. एकदा पारायण केलं तर ते डबल होतं, एकदा देवाचं नाव घेतलं तर डबल होतं, एकदा शिवी दिली ती पण डबल होते. म्हणून अधिक मासात जरा जपून राहावं लागतं. अधिक मासामध्ये चांगला काळ व्यक्तीत झाला पाहिजे, भगवंताच्या भजनात झाला पाहिजे. म्हणून सर्वांना वंदन करतो. सर्वांनी पंढरपूरला सप्ताहाला या. झालेली सेवा पांडुरंग परमात्मा माऊली तुकोबाराय सद्गुरू जोग महाराज संत श्रेष्ठ भगवान बाबांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करूया. सर्व निमगावकर ग्रामस्थ मंडळी, बघा काय सुंदर स्वरूप आपल्या सप्ताहाचं आहे. सर्व भजनी मंडळीने, वारकरी मंडळीने, ज्येष्ठांनी,
ऋषीदादांनी यांनी सर्व तरुणांनी ज्येष्ठांनी सर्वांनी सुंदर नियोजन केलेलं आहे. तुमचा सर्वांचा सहभाग आहे. हे सगळं ते करतात, पण ते का शक्य होतं? तुमची सर्वांची मदत आहे. म्हणून शिवाजी मामा असतील, सर्व भजनी मंडळ असेल, ऋषीदादा असेल, या सर्वांना शक्य काय झालं तर तुम्ही सर्व मदत करता, म्हणून हा उत्सव इतक्या मोठा होतो. तुमची सर्वांची साथ आहे. म्हणून निमगाव परिसरातील एक चांगल्या प्रकारचा आदर्श पारमार्थिक गाव आहे. उत्तर अशीच मदत करून असाच हा सप्ताह यज्ञ तुमचं सर्वांवर, कारण मी तुमचाच आहे. तुमचे सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीमागे निश्चित स्वरूपाने आहे, नक्की कायमस्वरूपी हे राहावेत, ही पंढरीनाथाच्या चरणारविंदी प्रार्थना करतो. सर्व आदरणीय महाराज मंडळी यांना वंदन करतो. आदरणीय श्री रमेश महाराज या कार्यक्रमासाठी आले. आमचे छोटे बंधू रमेश महाराज आहे. खूप मोठं चांगलं काम त्यांच्या जीवनामध्ये पारमार्थिक जीवनातल्या वाटचालीचं आहे. आता ते 7 मेला मात्र डबल शीट होणार आहे, म्हणजे त्यांचं लग्न होणार आहे. त्यांच्याच माध्यमातून लग्नाचं निमंत्रण देतो सर्वांना. मनमाडला लग्नाला या, सर्वांना विनंती करतो. वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय